नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता भूमी ही संकर्षणला थांबवायला जाते, कारण संकर्षण चिडून पल्लूच्या फोटोसमोरच हात फोडून घेत असतो. स्वतःच्या हाताला इजा करत असताना भूमी येते आणि थांबा संकर्षण असा आवाज दिल्याबरोबर तो तिला मागे ढकलतो आणि तिला ढकलल्याबरोबर तिला डोक्याला जिथे ओजसने ढकलल्यामुळे लागलेलं असतं तिथेच त्याचा हात बसतो आणि तो आई गं अशी जोरात ती ओरडते. तेव्हा संकर्षण तिच्याजवळ येतो आणि म्हणतो, आय एम व्हेरी सॉरी, तुला लागलं का असं म्हणून आता तो तिच्याजवळ जातो आणि तिची माफी मागतो. आणि मग ती म्हणते की का करताय हे तुम्ही सगळं. तो म्हणतो की चुकलो आहे मी ओजसच्या बाबतीत. तेव्हा मग ती म्हणते की ठीक आहे, जर तुम्ही चुकलायत तर मग ही चूक सुधारण्याची गरज आहे ना. तुम्हाला हे सगळं करून काय होणार आहे. आधी ओजसला काय वाटते ते तरी बघूया, त्याची अवस्था काय असेल ते तरी आपल्याला बघितलं पाहिजे, त्याला सावरलं पाहिजे. तेवढ्यातच तिथे आता ओजसची आजी सुलोचना येते आणि म्हणते की हे काय सावरणार आहेत त्याला. स्वतःच्या बायकोला तर कधी वाचवू शकले नाही, स्वतःच्या मुलाला तरी वाचवा म्हणा. स्वतःच्या मुलाला पण किती वेदना होत आहेत हे तुम्ही बघितलं आहे का. जसं स्वतःच्या बायकोला मारलात तसंच आता मुलाला पण मारायला बघताय का. संकर्षण चिडतो आणि म्हणतो की हे बघा, तोंडाला वाटेल ते बोलू नका, उगीचच काही बोलण्याचा अधिकार नाही आहे तुम्हाला. तेव्हा मग ती म्हणते की अच्छा, म्हणजे मी वाटेल ते बोलतीये असं वाटतंय तुम्हाला. मग जा त्याच्या खोलीत जाऊन बघा त्या पोराची काय अवस्था झाली आहे ते. बघा तुम्ही जाऊन कसा झालाय तो. तुम्ही त्याला ओरडलाय त्याच्यामुळे बिचारा तापाने फणफणलाय, किती घाबरलाय तो बघा. असं म्हटल्यावर आता भूमी आणि संकर्षण पटकन त्याच्या रूमकडे धाव घेतात आणि संकर्षण पण खूप घाबरलेला असतो. त्यावेळेला आता इथे सुलोचनाने जे काही बोललेले असतं त्याच्यामुळे संकर्षणला खूप वाईट वाटलेलं असतं आणि या सगळ्याचा दोष आता त्याचा माथी तिला मारायचा असतो, म्हणून तिने हे सगळं घडवून आणलेलं असतं. नंतर आता भूमी आणि संकर्षण दोघंजणही त्याच्याजवळ येतात आणि तो जरासा असा घाबरल्यासारखा करत असतो आणि खूप त्याचे असे हात थरथरत असतात. तेव्हा मग आता त्याच्याजवळ संकर्षण जातो आणि म्हणतो की बाळा तुला ताप आलाय का, इकडे ये. तेव्हा मग तो जवळ जात नसतो, रागाने बघत असतो. तेव्हा मग बाबा म्हणतात की संकर्षण त्याला मगचपासून ताप आलाय, अगदी तापाने फणफणतोय तो, त्याला मी सांगतोय की जरा आराम कर तरीही ऐकत नाही येतो. त्यावेळेला मग आता संकर्षण त्याच्याजवळ येतो आणि हात लावून म्हणतो की याला चांगलाच ताप आहे. ओजस 1 मिनिट थांबाळा प्लीज, तू माझं ऐकशील का, आपण औषध घे म्हणजे तुला बरं वाटेल. त्यावेळेला भूमीला तो म्हणतो की जरा आणशील का. भूमी म्हणते की तिकडे आहे का, थांबा आणते. असं म्हणून आता ती औषध द्यायला बघत असते, परंतु संकर्षणच्या हातून तो औषध घेत नाही, म्हणून भूमी पुढे जाऊन घेणार असते. तेव्हा सुलोचना तिथे येते आणि म्हणते की थांब, काही गरज नाही आहे तुला माझ्या मुलाची काळजी घेण्याची. तो माझ्या मुलीचा मुलगा आहे आणि मी आजी आहे त्याची, त्यामुळे त्याची काळजी घेण्यासाठी मी समर्थ आहे. तुला पुढे पुढे करण्याची काहीच गरज नाही आहे, समजलं. त्यामुळे आता इथून पुढे तू मला काहीही बोलून दाखवू नकोस, काहीच गरज नाही आहे तुला पुढे पुढे येण्याची. मी घेईन माझ्या नातवाची काळजी, तुम्ही दोघंजणही जा बाजूला व्हा, निघा इथून, असं ती बोलते. तेव्हा भूमी तिच्यावर चिडते आणि हात दाखवून म्हणते की थांबा प्लीज, थांबा तुम्ही, यावेळेला नाही. अहो तुम्ही असे का करताय, त्याला बरं होण्याची गरज आहे, औषध देण्याची गरज आहे त्याला. त्यामध्ये प्लीज तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी हा रुसवा फुगवामध्ये आणू नका. तो लहान मुलगा आहे, त्यामुळे त्याच्या बाबतीत अजिबातही चूक करू नकाही. आणि मी आहे ना इथे, मी त्याची आई म्हणून त्याची काळजी घेण्यासाठी समर्थ आहे, ठीक आहे. त्यामुळे आता तुम्हाला पुढे काहीच बोलण्याची गरज नाही आहे, तुम्हीच इनफॅक्ट बाजूला व्हा, मी घेईन त्याची काळजी, मी घेऊ शकते. असं म्हणून भूमी आता तिला चांगलंच सुनावते. त्यामुळे संकर्षणला खरं तर फार बरं वाटतं. नंतर भूमी त्याच्या बाजूला येऊन बसते आणि म्हणते की बाळा ओजस, ठीक आहे, बाळा नको म्हणू ना, नाही म्हणणार मी तुला बाळा, ठीक आहे ओजस, परंतु तू गुड बॉय आहेस की नाही. मग मला सांग की तू असा स्वतःला त्रास करून घेतलास तर तुझ्या पल्लू आईला बरं वाटेल का. तेव्हा तो नाही असं म्हणतो. मग भूमी म्हणते की ठीक आहे, मग तुझ्या पल्लू आईला बरं वाटायचं असेल असं तुला वाटतं तर मग चल, तुला हे औषध घेतलं पाहिजे. तुझ्या पल्लू आईला तुला असं बघून कुठे ती असेल तिथे तिला त्रास होत असेल की नाही, मला सांग बघू. इतकं तुला समजतं ना, इतका शहाणा आहे आमचा ओजस, त्याला समजतं. मग चल बाळा, तुला औषध घेतलं पाहिजे. जर तू औषध घेतलं नाहीस तर मग तुला बरं वाटणार नाही आणि मग पल्लू आईलाही ते आवडणार नाही ना. मग चल, तू घेशील ना औषध. तेव्हा भूमी आता त्याला उठायला सांगते आणि भूमीच्या बोलण्यावरून ओजसही पॉझिटिव्ह रिॲक्ट करत असतो आणि हा चमत्कार पाहून बाबांना आणि संकर्षणला खूपच आनंद होतो. तेव्हा मग भूमी म्हणते की द्या द्या ओजसचे बाबा, तिकडे इकडे हे औषध द्या. ओजस आहे ना आपलं औषध पिणार आहे, त्याला बरं वाटायचं आहे की नाही, पल्लू आई बघते त्याच्याकडे. असं म्हणून आता ती त्याला उठवते आणि म्हणते की शहाणा आहे आमचा तो ओजस. आणि मग त्याला ती औषध देते आणि पाणी देखील प्यायला देते आणि मग त्याला आराम करायला सांगते आणि म्हणते की ओजस बाळा, तू आता झोप हां,
इथे आराम कर, तुला वाटेल व्यवस्थित वाटेल, नको काळजी करूस तू, हे औषध घेतलंस ना की तुला बरं वाटेल. आता मग कोणताही विचार करू नकोस आणि असं समज तुझ्या बाजूला ना इथे तुझी पल्लूआई बसली आहे आणि तीच पल्लूआई तुझ्या अगदी प्रेमाने डोक्यावर हात फिरवते आणि तुला झोपवते असंच समज आणि मग तसाच तू आराम कर. ओके बाळा, असं म्हणून ती त्याच्या डोक्यावरून हात फिरवत असते. परंतु तरीही तो काहीच बोलत नाही. यामुळे संकर्षण आणि आजोबांना खूप बरं वाटलेलं असतं. सुलोचनाला मात्र राग येतो. ती अगदी तिथून रागाने आता निघून जाते. परंतु ज्या प्रकारे भूमी ओजसची काळजी घेत असते त्यामुळे संकर्षणला पाहून खूप बरं वाटत असतं. तेव्हा भूमी ही मिठाच्या पाण्याच्या घड्या या ओजसच्या डोक्यावर ठेवून त्याचा ताप उतरवण्याचा प्रयत्न करत असते. त्याच वेळेला आता तिथून वरून हे सगळं बघतो आणि वरून म्हणतो की अरे वा, खूप चांगला फोटो मिळाला आहे मला पाठवण्यासाठी. तेव्हा मग तो त्यांचा फोटो काढून घेतो ज्यामध्ये ओजसची काळजी संकर्षण भूमी अगदी आईबाबांसारखी घेत असतात. भूमी पूर्णपणे अगदी लक्ष ठेवून ओजसला बरं करण्याच्या मागे लागलेली असते. हे सगळं संकर्षणला पाहून त्याला खूप बरं वाटतं. वरून म्हणतो की चला आता हा फोटो रागिनी मॅडमला सेंड. हा फोटो सेंड केल्यानंतर माझं काम झाल्यासारखंच म्हणायचं. खरंच वरून तुझं नशीब ना अगदी जोरावर आहे आणि ते रागिनी मॅडमचं पण. म्हणून मी येतो तेव्हा मला असेच हे फोटो मिळतात कधीतरी. मग आता लगेच भूमी म्हणते की झाल्यात, त्याच्या डोक्यावर या पट्ट्या ठेवून झाल्यात, त्याला बरं वाटेल थोड्या वेळाने, आराम करू दे आता त्याला. असं म्हणून ती आता बाजूला ते बाऊल घेऊन होते. रागिनी आता तो फोटो बघते. फोटो बघितल्यानंतर खूप आनंद होतो आणि म्हणतो की अरे वा, म्हणजे या वरूनने त्याचं काम केलेलं दिसतंय. बरं झालं, हा फोटो, हा पोरगा, हा कार्टा म्हणायचा त्या संकर्षणचा वाटतं. बरं झालं म्हणाय भूमी, अगं काय करतेस काय तू, काय काळजी घेतेस त्या पोराची, अगदी स्वतःचा मुलगा असल्यासारखी काळजी घेतेस. घे घे, काय हरकत आहे. परंतु तुझा हा चांगुलपणा ना फार काळ टिकणार नाही आहे. या कार्ट्याची काळजी घेता घेता तुझं स्वतःच्या पोळीकडे दुर्लक्ष होणार आहे आणि त्याच गोष्टीचा फायदा मी उचलणार आहे. आणि आकाशला आता मी तेच पटवून देणार आहे. काही झालं तरीही तू कशाप्रकारे नवरा बायकोसारखी हिची काळजी घेते ना, तू किती जागा चांगुलपणा करायला, परंतु त्यामधला जो दुष्ट हेतू आहे ना, तो हेतू मी शोधून काढणारच आहे. आणि तरीही तो हेतू मी त्या आकाशला दाखवेनच. कर कर, तुला किती चांगलं वागायचं ना ते वाग, किती काय करायचं ते कर. परंतु ही रागिनी त्याच्यामधून काहीतरी वाईट शोधून काढेल म्हणजे काढेलच आणि ते सगळं ती आकाशच्या समोर मांडेल. त्यामुळे तुला काय गोंधळ घालायचा आहे तो घाल. असं रागिनी आता रागातच त्या फोटोकडे बघत म्हणते आणि म्हणते की हा फोटो लवकरात लवकर आकाशपर्यंत गेलाच पाहिजे. म्हणून ती पटकन पुढची आयडिया करते आणि फोन लावून म्हणते की हॅलो दीपक, असं असं करायचं आहे. आणि सगळ्या घडलेल्या गोष्टी त्याच्या कानावर घालते आणि दीपकला हे सगळं, आकाशला डिस्टर्ब करण्यासाठी तिचं हे सगळं सुरू असतं. नंतर आकाश हा कामामध्ये बिझी असताना अचानक तो विचारांमध्ये गुंतला जातो. भूमी आणि क्षितिजाची त्याला तेव्हाही खूपच आठवण येत असते आणि तो विचार करतो की मी कामामध्ये स्वतःला गुंतवून तर घेतलं आहे, परंतु भूमी आणि क्षितिजा काय करत असतील असा विचार येत असताना इथे त्याच्या मोबाईलमध्ये काहीतरी वाजतं आणि म्हणून तो पटकन मोबाईल घेतो. त्याच वेळेला त्याला व्हॉईस मेसेज आलेला असतो आणि एक फोटो असतो आणि तो फोटो पाहिल्यानंतर आकाशला अगदी धक्काच बसतो. कारण तो फोटो दुसरा तिसरा कसला नसून तो ओजस बरोबरचा संकर्षणचा आणि भूमीचा फोटो असतो. तो पाहिल्यावरती ती म्हणते, म्हणजेच आकाश म्हणतो की हा फोटो कोणाचा आहे आणि हा मुलगा कोणाचा इथे झोपला आहे हा. त्यावेळेला रागिनी मुद्दामच येण्याचं नाटक करते आणि म्हणते की काय रे आकाश, काय बघतोस एवढं निरखून फोनमध्ये. तेव्हा तो म्हणतो की अगं आत्या, फोटो बघतोय. बघू कोणता, असं ती विचारते. तेव्हा मग तिच्या हातामध्ये तो फोटो देतो आणि मग ती म्हणते की अरे ही तर भूमी आणि तो संकर्षण आहे आणि हा त्या संकर्षणचा मुलगा आहे असं वाटतंय मला. हो, त्याचाच मुलगा आहे हा, पण ही याची एवढी काळजी का करते. कदाचित त्याला बरं वगैरे नसेल, ताप आला असेल म्हणून त्याची सेवा करते ती. परंतु ठीक आहे, केलं तर चांगलंच आहे, लहान मुलं आहे ते. पण मला सांग की आपली क्षितिजाचं काय, तिच्याकडे दुर्लक्ष नसेल का हो तिचं. तेव्हा मग आकाश म्हणतो की हो ना, दुर्लक्ष तर होतच असेल, कारण क्षितिजाजवळ तिचा आता बाबा नाही आहे ना तिच्याकडे लक्ष द्यायला. मग मला कळत नाही असं म्हणून आता आकाशही त्याचबरोबर रागिनीचीही री ओढतो. मग ती म्हणते की तिचं तर आणखीच फावतं. ती म्हणते की आकाश, हे ना सगळं चुकीचं वाटतंय मला. ही भूमी काय करते हे असं असं तिने वागायला नको आहे. आपलं स्वतःचं मूल असताना ती असं दुसऱ्यांच्या मुलांना कशाला बरं शांत करते आहे, काय करते आहे ना, मला खरंच काही कळायला मार्ग नाही आहे असं आता तो बोलून दाखवते. आणि मग आकाश म्हणतो की हो ठीक आहे, राहू देत, तिला जे काही करायचं ते कर. परंतु क्षितिजाचा बाबा तिच्यासोबत नाही, त्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम होत आहेत खरं तर. परंतु ठीक आहे, मी हे सगळं करेन व्यवस्थित.
ती म्हणते की कसं आकाश कसं व्यवस्थित होणार आहे हे सगळं. अरे आपली मुलगी महाजनांची घरातली लेक, या घराची वारसदार, तिकडे त्या परक्याच्या घरात राहते. काय गरज आहे या सगळ्याची? मी म्हणते की तिला तिचं हक्काचं घर, तिची हक्काची माणसं नको आहेत का मिळायला? तिला तिचं घर हवं आहे ना मिळायला? हे चुकीचं आहे. मी तर म्हणते आकाश आपल्याला क्षितिजाला इथे परत घेऊन आलं पाहिजे. अरे महाजनांच्या घरात मी जन्माला मुलगी आल्यानंतर आपली ही पहिलीच मुलगी आहे जन्माला आलेली, आणि तिला असं आपण दुसऱ्यांच्या घरी का बरं ठेवून द्यायचं आहे? अजिबात नाही. आकाश, मी तर विचार करते ना की तू क्षितिजाला आपल्या घरी परत घेऊन ये. खरं तर तू क्षितिजासाठी कस्टडीसाठी क्लेमच केला पाहिजे असं मला वाटतंय. असं म्हणून ती आता आकाशला त्या बाबतीत ठिणगी उठवून देते. नंतर ओजस आता गाढ झोपलेला असतो. जवळजवळ संध्याकाळ झालेली असते तरी ओजस आता उठलेला नसतो आणि भूमीचा हात हा ओजसच्या डोक्याखाली असतो, त्यामुळे ती तिथून जराही हललेली नसते. तेवढ्यात संकर्षण येतो आणि म्हणतो, भूमी अगं तू कधीची अशीच बसली आहेस, तुझा हात? तेव्हा ती म्हणते की हो, मी हात हलवला नाही आहे, कारण जर हलवला असता तर त्याची झोप मोड झाली असती, म्हणूनच मी हात हलवला नाही आहे. असं म्हटल्यावर आता संकर्षण म्हणतो की बरं, पण तुझा हात आकडून गेला असेल. भूमी म्हणते की ठीक आहे, काहीच त्रास होत नाही आहे मला. त्याला झालेल्या त्रासापुढे माझा झालेला त्रास हा काहीच नाही, असं ती बोलून दाखवते. त्यामुळे संकर्षणला ते ऐकून फार बरं वाटतं. नंतर मग इथे आता सुलोचना म्हणते की नाही, काही झालं तरीही हे आकाशभूमी बाहेर गेले ना तर मी ओजसला बरोबर भडकवेन. किती काही झालं तरीही या दोघांच्या जवळ मी जाऊच देणार नाही. आणि ही बरोबर शहाणी आहे. अगदी गोड गोड बोलून संकर्षणला स्वतःच्या घोळात घेण्याचा प्रयत्न करत आहे. ओजसच्या बाबतीत पण तसंच वागते ना ती, असं मनातून ती विचार करत असते आणि म्हणते की नाही, आता काही झालं तरीही मी हिला अशा वेळेत माझ्या मुलाच्या मनाचा ताबा घेऊनच देणार नाही, असा विचार तिच्या डोक्यामध्ये सुरू असतो. त्यावेळेला मग भूमी ही जरासा हात हलवते आणि मग ओजस त्यावेळेला जरासा जागा झालेला असतो. म्हणून भूमी पटकन हात बाजूला काढून घेते आणि मग त्याला म्हणते की ओजस, तू उठा किंवा आराम कर, इथे थोडा वेळ बस, म्हणजे कसं आहे ना तुला जरा बरं वाटेल. आणि हो, मी तुझ्यासाठी काहीतरी छानपैकी खायला करून आणते, हां, तू इथे बस, मी आणतेच. असं म्हणून भूमी आता बाहेर निघून जाते. त्यावेळेला ओजसजवळ तो संकर्षण जातो, त्याचा ताप बघण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्याला तापही नसतो. परंतु तरीही ओजस हा संकर्षणकडे रागानेच बघत असतो. तो चिडूनच त्याला रिॲक्ट करतो आणि डोळे मोठे करून अगदी नेहमीप्रमाणे त्याच्याकडे बघतो. परंतु भूमीच्या बाबतीत जो काही त्याचं वागणं असतं ते सरप्रायझिंग असतं. तो विचार करतो की निदान भूमीशी तरी हा नीट वागायला लागला आहे. त्यावेळेला आता संकर्षण हा बाजूला होत असताना पुन्हा एकदा ओजस झोपल्यानंतर तो बाजूला होतो आणि सुलोचनाला येऊन म्हणतो की आता त्याच्या बाबतीत कुठलाही राग रुसवा मनात भरवू नका, त्याला काही चुकीचं शिकू नका. भूमीच्या बाबतीत किंवा माझ्या बाबतीत काही चुकीचं सांगू नका, आता तो ठीक आहे. त्यावेळेला आजोबा म्हणतात की नका काळजी करू जावई बापू, मी आहे इथे, मी घेतो काळजी. तेव्हा मग भूमी विचार करते की काय बनवू बरं ओजससाठी. त्याला ना शेवयाची खीर बनवते, सगळ्या मुलांना, लहान मुलांना आवडते. मग त्याच वेळेला संकर्षण येतो आणि भूमीला म्हणतो की खरं तर मला काय बोलू हे समजत नाही आहे. भूमी म्हणते की काय झालं? तेव्हा संकर्षण म्हणतो की नाही, मगाशी जे काही घडलं ना ते खरंच खूप सरप्रायझिंग होतं, म्हणजे ओजसच्या बाबतीत. कारण ओजस तुझ्याशी आज व्यवस्थित अगदी रिॲक्ट करत होता, तू त्याच्याबरोबर होतीस तरीही त्याने ते तुझ्यावर चिडला नाही, किंवा तू त्याच्या बाजूला बसली होतीस इतक्या जवळ, त्याच्या खांद्याच्या खाली हात ठेवून, तरीही तो काहीच बोलला नाही. मला अगदी सरप्राईज वाटलं हे सगळं. तेव्हा ती म्हणते की नाही, म्हणजे कसं आहे ना, लहान मुलांना माया प्रेम दिली की त्यांना समजतं, म्हणजे त्यांना त्यांच्या प्रेमाची भाषा तर समजतेच ना. तेव्हा मग लगेच हळूहळू तो कवर होईल असं ती म्हणते. नंतर संकर्षण म्हणतो की नाही, मला काळजी याच गोष्टीची वाटत होती की कसं होईल, पण होतं आहे ठीक सगळं, बरं वाटतं आहे. शिवाय पल्लू जशी काळजी घ्यायची ना ओजसची, तशीच काळजी तू मला घेताना दिसलीस, तीही अशीच असायची. दिवसभर त्याला बरं नसलं की त्याच्या शेजारी बसून राहायची ती, आणि जेव्हा तेव्हा बरं वाटेल तेव्हाच तिथून उठायची. आणि ओजसलाही तसंच आज तू केलंस, त्यामुळे खरंच खूप थँक्यू. तो बरा होईपर्यंत तू हार मानली नव्हतीस आणि त्याच्या बाजूला तू बसूनच राहिली होतीस. तेव्हा मग भूमी म्हणते की हो, लहान मुलं आहे ती, लहान मुलांची अशीच काळजी घ्यायला लागते, आणि तशी काळजी घेतल्याशिवाय त्याला बरं कसं वाटणार.
म्हणूनच त्यावेळेला तसं वागले मी. खरं तर किती काही असलं तरीही होईल तो कवर मला वाटतंय. मग ती म्हणते की शेवयाची खीर आवडते ना ओजसला? तेव्हा तो म्हणतो की हो हो आवडते, त्याला खूप आवडते. मग भूमी म्हणते की हो मग त्याच्यासाठी मी तीच खीर बनवते, म्हणजे त्याला खाल्ल्यावर जरा बरं वाटेल. संकर्षण म्हणतो की तुझ्या बाबतीत तर रुळावर येत आहे, परंतु तो माझा अजूनही रागरागच करतोय. कधी शांत होणार आहे काय माहिती. भूमी म्हणते की थोडा वेळ दे त्याला, होईल तो पण तुमच्याही बाबतीत शांत. कसं आहे ना, आणि आपण सर्वतोपरी प्रयत्न करतोय आणि ते प्रयत्न आपल्याला आता यशस्वी पण होताना दिसत आहेत ना. त्यामुळे जसा माझ्या बाबतीत तो हळूहळू शांत होईल तसंच तुमच्या बाबतीतही होईल, नका काळजी करू. आणि तुम्ही बाबा होताय त्याचे, लवकरच तो तुम्हाला स्वीकारेल, नका करू काळजी. आणि हो, आणखी एक गोष्ट म्हणजे की मी करेन तुम्हाला यामध्ये मदत, अजिबात घाबरण्याची गरज नाही आहे. तेव्हा मग संकर्षण म्हणतो की ठीक आहे मी आहेच, असं म्हणून आता तू तुझं काम कर, मी निघतो, असं म्हणून तो निघून जातो. भूमी आता जरा नॉर्मल असते. ती म्हणते की बरं झालं ओजसच्या बाबतीत तरी आता गाडी रुळावर यायला लागली आहे. हळूहळू तो माझ्या बाबतीत रुळायला लागला आहे. परंतु आकाशचं काय तिकडे? आकाश काय करत असेल? ज्याप्रमाणे मी त्याला काल टोचून बोलून आली आहे त्याप्रमाणे तो ऑफिसला जायला तयारी केली असेल का? किंवा ऑफिसला तो गेला असेल का? असा विचार भूमीच्या डोक्यात येतो. भूमी म्हणते की नाही, काही झालं तरीही आकाशने ऑफिसला जायलाच हवं, कारण तिकडे ती रागिनी आहे, ती कधीही त्याच्याकडून ऑफिस बळकावून घेऊ शकते. त्यामुळे मग भूमी विचार करते की मनूला विचारते फोन करून, तिच्याकडून फिरवून फिरवून माहिती काढून घेते, असा ती विचार करते आणि मनूला ती फोन करायला जाते. आणि मनूला फोन केल्याबरोबर ती किचनमध्येच असते आणि बाहेर डायनिंग टेबलवर फोन असतो. म्हणून मनू धावत बाहेर फोनकडे येते आणि तो भूमीचा फोन आलेला असतो, परंतु तिला उचलता येत नाही कारण समोर कोणीतरी असतं, म्हणून ती जराशी घाबरलेली असते. त्याच वेळेला आता फोन वाजून जातो तरीही मनू उचलत नाही. भूमी विचार करते की नेमकं काय घडलं असेल. मनू माझा फोन तर एरवी पटकन उचलते, परंतु आज काय झाला, तिने माझा फोन का नाही उचलला, असा विचार डोक्यात येत असतो. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इथे भूमीचा फोन आलेला असतो आणि त्याच वेळेला समोर असतात ते रागिनी आणि आकाश असतात. तेव्हा मग आकाश फोन स्पीकरवर टाकायला सांगतो आणि भूमी ही आकाशला म्हणत असते की आकाश, मला हीच बातमी द्यायची होती, त्याच्यासाठीच मी कॉल केला होता की तुला जे काही डिवोर्सचे पेपर पाठवून दिलेले आहेत ना, ते डिवोर्सचे पेपर त्याच्यावर लवकर सही कर आणि ते लवकरात लवकर माझ्या इथे पाठवून दे आणि मी वाट बघते त्या पेपर्सची, असं आता भूमी बोलून दाखवते. नंतर आता रागिनीने घरी वकिलालाच बोलवलेलं असतं, अगदी हद्दच पार केलेली असते. आकाश विचारतो की आत्या हे कोण आहे आणि तू का बरं बोलावलं आहेस? तेव्हा ती म्हणते की अरे आकाश, मी तुझ्याशी बोलले नव्हते का ऑफिसमध्ये, ते वकील साहेब ते आलेत आपल्याला भेटायला आणि इनफॅक्ट ते कस्टडीचे पेपर पण तयार करून घेऊन आले आहेत. क्षितिजा ही आपल्या घरी यायला हवी ना, म्हणून त्यांनी कस्टडीचे पेपर तयार करून आपल्यापर्यंत आणलेत. आपण ते पेपर भूमीला दाखवूया आणि कोर्टात केस टाकूया. हे ऐकल्यानंतर आता आकाशला, अथर्वला आणि मानसीला तिघांनाही धक्का बसतो की नेमकं हिचं काय चालू आहे. हे कस्टडीचे पेपर्स यांनी का बरं तयारी करायला दिली आहे, असं म्हटल्यानंतर इथे आता आकाश म्हणतो की आत्या पण हे कशासाठी? तेव्हा ती म्हणते की अरे असं काय करतोयस, आपलं आजच बोलणं झालेलं ना आणि म्हणूनच मी यांना बोलवलं आहे. त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींनंतर रागिनीने त्याच गोष्टीत गळ घातलेली असते आणि एक कुरिअर भूमीसाठी आलेलं असतं. मग भूमी महाजन असा आवाज दिल्याबरोबर ती ते कुरिअर घेते आणि त्याच्यामध्ये क्षितिजाच्या कस्टडीचं जे काही पेपर्स असतात, जे काही त्याने क्लेम केलेलं असतं ते क्लेम असतं. भूमी आता विचार करते की मी काय करू आता, आकाशने क्षितिजाच्या कस्टडीसाठी क्लेम केलं आहे असं म्हटल्यावर तिच्या आता डोळ्यामध्ये पाणी येतं. काय करावं काय नाही हे भूमीला अजिबात सुचत नसतं, ती फक्त तशीच शांत असते. मग आता भूमी नेमकं काय करणार आहे? आकाशबरोबर बोलून दोघंही मध्यमार्ग काढतील का? नेमकं पुढे क्षितिजाच्या बाबतीत काय होईल आणि भूमी ओजसची कशाप्रकारे काळजी घेईल, हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.